मी सांगतो पहिला. हां सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं आहे, भंगार आहे. आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे.